यानंतर होणारा सामना आहे भराडीन पानवल विरुद्ध लक्ष्मी पल्लीनाथ पाली ब। दोन्ही संघांनी सज्ज राहायचे आहे। दोन्ही संघांसाठी पहिला पुकार भराडीन पानवल विरुद्ध लक्ष्मी पल्लीनाथ पाली ब। दोन्ही संघांसाठी पहिला पुकार। जंबुकेश्वर डांगेवाडी संघाचे संघनायक किंवा प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा। मस्त विकणार टाका जंबुकेश्वर डांगेवाडी संघाचे कोणी प्रतिनिधी असतील तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा। तिसरा जंबुकेश्वर जय कोलते आपण व्यासपीठावर या। जय कोलते जय उर्फ पिंट्या कोलते आपण व्यासपीठावर या। गुरुराज शेरे गुरुराज देसाई आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा। क्रीडा रसिकांना एक विनंती आहे, आपण जे लाईट्सचे खांब उभे केलेत कोणीही त्याला ओतंबू नये। कुणीही खांब जे धरून उभे आहे जरा त्या खांबापासून लांब राहा। लाईट्स त्याच्यावर बांधलेले असल्यामुळे पडण्याची शक्यता आहे। दरम्यान या ठिकाणी सामना चालू आहे। जय हनुमान झरेवाडी विरुद्ध जय हनुमान वेळवण दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी सामना चालू झालेला आहे आणि मला वाटतं
तिसरी चढाई वेळवण संघासाठी तिसरी चढाई आहे. पाहूया दूर डायरेक्ट आहे. पाहूया काय होतं ते. एकच खेळाडू या ठिकाणी दिसतोय संघासाठी आणि त्या खेळाडूवर मदार बाद होऊन मैदानाच्या बाहेर. 10-3. काय करतोस? आणि खरोखर या ठिकाणी चांगलं असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी वेळवण या संघाकडून पाहायला मिळालं. झरेवाडी संघाचा चांगला मोहरा मैदानाच्या बाहेर धाडलेला आहे. वेळवण संघाचा 2 नंबरचा खेळ चढाई करतोय. जयमान वेळवण संघाकडून 2 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. झरेवाडी संघाचे 5 खेळाडू क्षेत्ररक्षण करताना दिसतात. या ठिकाणी 2-1-2 असं क्षेत्ररक्षण आणि दोन्ही बगल हलकडे चाललेली चढाई होती. बरोबर निसर्गाचा प्रयत्न होता पण एक मधल्या कोपऱ्याने चांगला असा टर्न फिरवला आणि मैदानाच्या बाहेर धाडलेला आहे. यानंतर होणारा सामना आहे भराडी पानवल विरुद्ध लक्ष्मी पल्लीनाथ पाली ब. भराडी पानवल विरुद्ध लक्ष्मी पल्लीनाथ पाली ब. दोन्ही संघांसाठी पहिला पुकार. दोन्ही संघांसाठी पहिला पुकार. भराडी पानवल लक्ष्मी पल्लीनाथ पाली ब. दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी दादा घेरडे यांच्याकडून एका चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करा. दादा घेरडे यांच्याकडून पुन्हा एकदा 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. एका चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करा दोन्ही संघांसाठी आणि दादा घेरडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. दरम्यान या ठिकाणी चढाई करतोय 2 नंबरचा खेळाडू झरेवाडी संघाचा उंचभ्रू असा चढाईवीर आहे. पाहूया मध्य रेषेकडे येऊन थांबलाय तो.
यानंतर होणारा सामना आहे बाराडीन पानवली विरुद्ध लक्ष्मी पल्लीनाथ पाली ब. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. टाइम 13:05. 13:05. संपलेला आहे आणि गुणफलक आहे 13-5. 13-5 गुणफलक या ठिकाणी दिसतो. मार काय मारित नाही दरम्यान या ठिकाणी सामन्याचा दुसरा डाव चालू झालेला आहे. यानंतर होणारा सामना आहे बराडीन पानवली विरुद्ध लक्ष्मी पल्लीनाथ पाली ब. दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार. बराडीन पानवल लक्ष्मी पल्लीनाथ पाली ब. दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार. दोन्ही संघाच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी पाहूया काय होतं ते. 3 खेळाडू बाद करायचे, 2च खेळाडू बाद केलेत. दरम्यान या ठिकाणी सामना चालू आहे. जैन वंझरेवाडी जर्मन वेळवण. अरे तिसरी चढाई या ठिकाणी आहे. बजर वाजला नाही वाजला काय काळजी करू नका, मी इकडनं सांगतो. तिसरी चढाई काय अशी स्थिती आहे आणि सांगत असाल पाहूया. मला दाखवू नको रे. वेळवण संघाचा खेळाडू 2 नंबरचा खेळाडू पाहूया काय होत आहे ते. बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता, मध्यरेषकाला टिपण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा चढाई संपून आपल्या संघाकडे परत. झरेवाडी संघाचा 2 नंबरचा
अजय 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 पाणी नाही. Hold on. थांब रे. चला सांग. झरेवाडी संघाचा 2 नंबरचा अभि कळंबटे सडाई करतोय. मध्ये रेषेवर थांबलेला आहे. सडाई संपून आपल्या संघाकडे परत. 5 मिनिटं सामना संपण्यासाठी, शेवटची 5 मिनिटं. 17-8 झरेवाडी 17 आणि वेळवण 8 गुण. 9 गुणांची आघाडी दिसते झरेवाडी संघाकडे. शेवटची 5 मिनिटं बाकी आहे सामना संपण्यासाठी. निर्णायक क्षण सामन्याचा आणि पाहूया कोणत्या प्रकारे वेळवण याला प्रत्युत्तर करताय. चढाई संपून आपल्या संघाकडे परत. यानंतर होणारा सामना आहे तिसरी चढाई या ठिकाणी झरेवाडी संघासाठी. तिसरी चढाई आणि हे सांगत असतानाच खरोखर सुपर टॅकल झालेला आहे. 2 पॉइंट मिळाले आहेत. सुपर टॅकल तिसरी चढाई होती आणि 2 पॉइंट वेळवण या संघाला मिळाले. यानंतर होणारा सामना भराडी पानवल विरुद्ध लक्ष्मी पल्लीनाथ पाली ब. दोन्ही संघांसाठी तिसरा पुकार. भराडी पानवल लक्ष्मी पल्लीनाथ पाली ब दोन्ही संघांसाठी तिसरा पुकार. 4 मिनिटं शेवटची. 4 मिनिटं ना? 4 मिनिटं. टाइम जाऊन दे. यानंतर होणारा सामना भराडी पानवल विरुद्ध लक्ष्मी पल्लीनाथ पाली ब दोन्ही संघांसाठी तिसरा पुकार. दोन्ही संघांनी मैदानाच्या बाहेर सज्ज व्हायचंय. लगेचच सामना खेळवला जाईल. तर रे तिसरी चढाई या ठिकाणी आहे. पाहूया दुअर डायरेक्ट आहे आणि बजर वाजला नाही, काळजी करू नका. मारला 3 मिनिटं शेवटची बाकी आहे. सामना संपण्यासाठी निर्णायक असा क्षण या सामन्याचा येऊन ठेपलेला आहे दोन्ही संघांसाठी. पाहूया काय होतं ते आणि बरोबर हे सांगत असताना पाहूया आणि खरोखर चांगलं असं क्षेत्ररक्षण वेळवण संघाकडून पाहायला मिळतंय शेवटच्या काही मिनिटांमध्ये. आणि चांगले 2 मोहरे या ठिकाणी टिपले झरेवाडी संघाचे. वेळवण संघाने पाहूया आणि 2 नंबरचा खेळाडू चढाई करतोय आणि खरोखर चैतन्य या ठिकाणी क्रीडा रसिकांमध्ये पाहायला मिळतंय शेवटच्या काही मिनिटांमध्ये. चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परत. जयमान झरेवाडी संघाचा खेळाडू चढाई करतोय. मध्य रेषेवर थांबलेला
2 मिनिटं शेवटची बाकी आहे सामना संपण्यासाठी. पाहूया काय होतंय ते. जे काय करायचं ते वेळून या संघासाठी, संघाला करायचं आहे आपल्या संघासाठी. शेवटची काही मिनिटं बाकी आहे सामना संपण्यासाठी आणि पाहूया निर्णायक असा क्षण या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे दोन्ही संघांसाठी. पाहूया हे सांगत असा झरेवाडी संघाचे 4 खेळाडू आणि पाहूया काय होतंय ते. आणि खरोखर वेळवून संघाच्या खेळाडूने 1 खेळाडू बाद केलाय. वेळवून संघ खरोखर एक चांगलासा खेळ संघाकडून काही शेवटच्या मिनिटांमध्ये पाहायला मिळते. 1 मिनिट, अंतिम 1 मिनिट बाकी आहे सामना संपण्यासाठी. अंतिम 1 आणि 1 शेवटचा आणि अंतिम मिनिट बाकी आहे. बराडीन पानवल, लक्ष्मी पल्लीनाथ पाली ब दोन्ही संघांसाठी तिसरा पुकार. दोन्ही संघांनी मैदानाच्या बाहेर सज्ज राहायचं आहे. बराडीन पानवल, लक्ष्मी पल्लीनाथ पाली ब तिसरी चढाई या ठिकाणी झरेवाडी या संघावर येऊन ठेपलेली आहे. आणि माऊया एक निर्णायक अशी चढाई या ठिकाणी पाहायला मिळणार आपल्या झरेवाडी या संघाकडून. आणि वेळून संघासाठी सुद्धा हा निर्णायक असा क्षण आहे. काय होते ते पाहूया. करूया मरोशी स्थिती झरेवाडी या संघासाठी येऊन ठेपलेली आहे. शेवटचे काही सेकंद बाकी आहेत सामना संपण्यासाठी. आणि मला वाटतं खरोखर थांब बाहेर थांब. थांब बस इथं. 14-19 झरेवाडी विजयी.